मानसीचा मला गोव्याहून फोन आला होता. मी त्या विषयावर बोलणारच होते तुझ्याशी, पण वेळच झाला नाही. काय झालं गोव्याला हे बघ आधी मला मोकळेपणाने सांग. त्यानेच कदाचित तुला बरं वाटेल. वहिनी, मी अजूनही हर्षदाला विसरू शकलो नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो की मला नाही जायचंय तिकडे, तरी तुम्ही सगळ्यांनी मला जबरदस्तीने तिथं पाठवलं. तिथं गेल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरती मला पुन्हा सगळं ते आठवायला लागलं आणि माझं डोकं गरगरायला लागलं. मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं आणि म्हणून मी परत यायचं ठरवलं. आधी असं वागून कसं चालेल? अरे इतर कुणाचं नाही, मानसीचा तरी विचार कर. मी पण येऊन येत आईकडे. किती दिवस तिला भेटले नाहीये आणि शिवाजीला पण नाही पाहिलंय. ये मी काय म्हणते, एकाच लेकीसाठी फराळ केलाय की या लेकीसाठी काही ठेवलंय? हे म्हणजे नाही, ठेवलंय आणि सगळ्यात आधी तुम्हालाच टेस्ट करायला आणलंय, हो की नाही? म्हणजे ते आधी टेस्ट करा आणि सांगा मला कसं झालं ते. कळलं? म्हणजे मी तुझ्या नवऱ्याला काहीही सांगू नये असं जर तुला वाटत असेल तर त्यासाठी तुला माझं तोंड बंद करावं लागेल. आणि माझं तोंड फक्त पैशाने बंद होतं. ब्लॅकमेल करतोयस मला? ब्लॅकमेल आवडलं मला, आवडलं. काय वाटेल ते समज. तर जर मला पैसे मिळाले नाही तर तुझ्या संसाराची पूर्ण वाट लावून टाकेल. कळलं? हे बघ प्लीज, तू असं काही करू नकोस. पैसे मिळाले तर नाही करणार, खरंच, तुझी शपथ. किती हवे? 20,000 रुपये. 20,000? प्रोजेक्ट कैसा चला है? उत्तम. लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि कामही खूप जोरात चाललंय. तो फिर हमारे पैसे जल्दी दे दीजिएगा. देईन. माझ्याकडे आले की लगेच तुमच्याकडे पोहोचते करेन. हाँ, उतना भरोसा है आप पर. ठीक है फिर. दिवाळी झाली की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. आपण दोघंच जायचं. ऑफकोर्स नॉट डार्लिंग. आपलं ठरलं ना हर्षला पण घ्यायचं बरोबर. पण त्याला बरोबर घेतलंच पाहिजे का? ऑफकोर्स. आपण तिघं बाहेर जाऊ फिरायला, मजा करू, धमाल करू. ओके, ॲज यू विश. हो का? तुला काही प्रॉब्लेम नाही ना? रिअली मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण नक्की जाऊया. तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आलोच. नरक चतुर्दशीच्या दिवशी जो उशिरा उठतो तो नरकात जातो. हा तुझा आवडता डायलॉग. तुम्हाला नित्य नेमाने दरवर्षी ऐकवतीस, त्यामुळे तो माझा पाठ झालाय. म्हणून मी लवकर उठलो. म्हटलं उशिरा उठून नरकात जाण्यापेक्षा हे स्वर्ग सुख घ्यावं ना. कुठे बघेल ना? कोणी बघत नाही, सगळे झोपलेत. आधी तो पण झोपला. मी खास दिवाळीच्या निमित्तच आलो होतो तुम्हाला भेटायला, विश करायला. मी एका कामासाठी उद्या पुण्याला चाललोय 2 दिवसासाठी. म्हटलं त्याच्या आधी भेटून तुम्हाला विश करावं. विश यू हॅपी दिवाळी. थँक्यू.